आजकाल पोरापोरींची लग्न ठरतात आणि लग्न झाल्यानंतर किंवा लग्न ठरायच्या अगोदरच काही वेळेला त्यांच्यापैकी एका पार्टनरला ठार मारून संपवलं जातं. कारण त्यांना आपल्या आयुष्यामध्ये आपला पार्टनर नको असतो किंवा ज्याच्याशी आपलं लग्न ठरवलं गेलं आहे त्यांना हा पार्टनर नको असतो. अशा स्वरूपाच्या खूप मोठ्या घटना घडलेल्या आहेत आणि त्या पार्टनरला मारण्यासाठी कितीतरी रक्कम हे लग्न ठरलेली मंडळी किंवा लग्न झालेली मंडळी द्यायला तयार असतात. अशा स्वरूपाच्या घटना आपण मागील काही दिवसापासून बघत आहोत. आता आपल्याला जी घटना बघायची ही त्याच घटनेची आहे, परंतु त्याच्यामधले कॅरेक्टर, त्याच्यामध्ये घडलेली घटना ही थोड्याफार वेगळ्या पद्धतीची आहे. आता ही घटना काय आहे ते आपण बघूया. उत्तर प्रदेशमध्ये रामपूर नावाचा एक भाग आहे. त्याच्यामध्ये जशी सगळी लग्न ठरतात तसं एक लग्न ठरलंय. याच्यामध्ये नवऱ्याचं नाव आहे निहाल आणि नवरीचं नाव आहे गुलफशा. आता यांचं लग्न ठरलंय, बोलाचाली सुरू झालेल्या आहेत, गमती जमती सुरू झालेल्या आहेत, खरेदी सुरू झाली, नातेवाईकांची लगबग सुरू झालेली आहे आणि आता म्हणता म्हणता लग्नाचा दिवस देखील उजाडलेला आहे. उद्यावर लग्न आलेलं आहे. आता हे लग्न उद्यावर आलेलं असताना या लग्न घरामध्ये, या नवऱ्याच्या घरामध्ये फार मोठं आक्रीत घडलंय. हे आक्रीत असं आहे की हा जो नवरदेव आहे ज्याचं नाव निहाल आहे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि हा मृत्यू नसून खून झालेला आहे. त्याच्या गळ्यावरती, अंगावरती वार होऊन या निहालला क्रूरपणे संपवलेलं आहे. आता अत्यंत आनंदात असणारं, हसणं खेळणारं घर उद्या आपल्या घरामध्ये सुनबाई येणार, त्याच्यामुळे या सुनबाईचं स्वागत करण्यासाठी उत्सुक असलेलं घर यावेळी मात्र सन्नाटा झालेला आहे. नातेवाईकांनी लगबगलेलं घर. प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न होता, लग्न ठरलेलं असताना अशा शुभप्रसंगी इतकं वाईट कोण कशासाठी वागेल. आणि आता कोणीतरी पोलिसांना वर्दी दिलेली आहे. आता पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आहे. त्यावेळेला मग आता पोलिसांचा सुद्धा एक आता आजकालच्या काळामध्ये एक थिअरी बनलेली आहे की लग्न ठरलेले असतील किंवा लग्न झाल्यानंतर जर का अशा स्वरूपामध्ये एका पार्टनरचा खून होत असेल तर मग एक थिअरी समोर येते की जो दुसरा पार्टनर आहे यानेच त्याचा खून केलेला असावा. मग काही लव्ह अफेअर होतं का, लव्ह ट्रायंगल होतं का, अशा स्वरूपामध्ये मग पोलिसांचा जो तपास आहे हा तपास सुरू झालेला असतो. त्यावेळेला मग हा जो निहाल आहे याला कोणी मारलेला आहे हा तपास करण्यासाठी मग पोलिसांनी मग कॉल डिटेल्स असतील किंवा इतर जी काही टेक्निकल चौकशी असते याच्या माध्यमातून जो तपास सुरू केला त्यावेळेला एक धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे. जी नवरी आहे गुलफशा, हिचा प्रियकर आहे सद्दाम आणि हा जो सद्दाम आहे हा अनेक दिवसांपासून, काही वर्षांपासून या गुलफशावरती प्रेम करत होता. परंतु तिच्या घरच्यांनी तिचं जे लग्न आहे हे ठरवून दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे मग याच्या मनामध्ये प्रचंड मोठी कालवा झालेली आहे. त्याला काही करून ही जी गुलफशा आहे तिला आपलीशी करायची होती. आता आपली जी प्रियसी आहे ती आपलीशी कशी होणार, आपल्या वाटेतला जो काटा आहे हा दूर कसा होणार, या सगळ्या कारणासाठी मग त्याने एक खतरनाक असा प्लॅन आखला आहे. आता हा प्लॅन सुद्धा असा आहे की एखाद्या चित्रपटाला देखील लाजवेल असा स्वरूपाचा प्लॅन आहे. आणि ही जी मंडळी आहेत जी दुसऱ्याच्या जीवावर उठतात ते एका क्षणाचा पण विचार करत नसावेत का की जर का आपल्या हातून एखाद्या व्यक्तीचा खून झाला असेल किंवा अशा स्वरूपाचं काही काम घडलं असेल तर पुढच्या 4-5 तासांमध्ये पोलीस आपल्याला हातकड्या घालणार आहेत आणि ज्या व्यक्तीला मिळवण्यासाठी किंवा ज्या वस्तूला मिळवण्यासाठी आपण इतका मोठा काटाटोप केला आहे ती वस्तू किंवा ती व्यक्ती हे दोन्ही आपल्या हातातून निसटून जाणार आहेत. आपल्याला जेलची हवा खावी लागणार आहे. तरी देखील अशा स्वरूपाची माणसं कशा प्रकारे प्लॅन करतात ते आता आपण बघूया. आता या सद्दामला कळलेलं होतं की आपली जी प्रेयसी आहे ती आपल्या हातातून पुरती निसटलेली आहे. आता तिला मिळवायचं असेल तर तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा आपल्याला खून करावा लागेल, मर्डर करावं लागेल. त्याच्यासाठी त्याने त्याचा एक सहकारी आहे, त्याचं नाव आहे फरमान, त्याला हाताशी घेतलंय आणि लग्नाच्या आदल्या दिवशीच हे दोघे पण या नवऱ्याच्या घरामध्ये जाऊन पोहोचलेले आहेत. जाऊन बघतात तर काय, तर घरामध्ये संपूर्णपणे लगबग आहे, गोंधळ चालू आहे, लग्नाचं वातावरण आहे, जेवणं खावणं चालू आहेत. अशा वेळेला याने त्या नवऱ्याला गाठलेला आहे. तो त्या नवऱ्याकडे गेलेला आहे आणि त्याला सांगतोय की जिजू, तुम्हाला आपल्याला ड्रेस शिवायचा आहे तर त्याच्यामुळे तुम्ही आता माझ्यासोबत या, आपण तुमचा छानसा ड्रेस तयार करूया आणि मग ते सगळं झालं की तुम्ही घरी या. आता या निहालला देखील वाटलेलं आहे की खरोखरच आपल्या बायकोच्या घरातून कोणीतरी आपल्याकडे आलेलं आहे आणि आपल्याला अशा स्वरूपामध्ये काही ज्या गोष्टी असतात त्या सांगितलेल्या असतात की घराच्या बाहेर पडू नका, लग्न ठरायच्या अगोदर 2-3 दिवस आणि लग्न ठरल्यानंतर 2-3 दिवस घराच्या बाहेर न पडण्यामागची जी काही कारणं आहेत ती कारणं देखील अशा स्वरूपामध्ये सांगण्यात आलेली असावीत असं
प्रथमदर्शी आपल्याला या घटनेमधून कळून येईल. तर आता याने याला तयार केलंय, नवरदेवाला तयार केलंय. नवरदेव देखील लग्नाच्या आदल्याच दिवशी या मंडळींसोबत बाहेर पडलेला आहे. गावाबाहेर गेल्यानंतर एका निर्जन स्थळी या दोघांनी त्याला मारहाण केले. चाकूच्या साहाय्याने त्याच्या शरीरावरती वार करत अति रक्तस्राव होऊन त्याच ठिकाणी ज्याचं लग्न उद्यावर आलेलं आहे अशा नवरदेवाचा खून पडलेला आहे. तो मृतावस्थेमध्ये पडलेला आहे. आता शोधाशोध झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी इतर मंडळींच्या समोर आलेल्या आहेत. कारण घरातून जी व्यक्ती गायब झालेली होती त्याचं लग्न उद्यावर होतं, त्याच्यामुळे त्याला शोधण्यासाठी म्हणून जी शोध मोहीम केलेली होती ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होती. आता पोलिसांनी हा जो सद्दाम आहे याला अटक केले. अटक केल्यानंतर हा जो संपूर्ण सीन आहे हा रिक्रिएट करण्यासाठी पोलीस त्याला घटनास्थळी घेऊन जात होते. त्यावेळेला एका कॉन्स्टेबलची जी गन होती ही त्यांनी हिरावून घेतलेली आहे आणि पळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता हा जो पळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला पोलिसांनी त्याला घेराव घातलेला आहे आणि आता हा ऐकत नाही आहे. या गुन्हेगाराच्या हातामध्ये पिस्तूल आहे. त्यावेळेला मग त्या पोलिसांपैकी एकाने त्याच्या पायावरती गोळी मारलेली आहे आणि त्याला जायबंदी केलं आहे आणि त्याला आता अटक केलेली आहे. आपण नवरदेवाच्या घरी गेल्यानंतर आपण नवरी मुलीचे चुलत भाऊ आहोत अशा स्वरूपाची बतावणी करतो आणि त्याला घरातून बाहेर घेऊन जातो, त्याचा खून करतो. आता ही संपूर्ण जी घटना आहे ही अतिशय नाट्यमय पद्धतीने घडलेली होती आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास चालू आहे. जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा नक्कीच होईल, परंतु एका घरामधला जो एका आईबापाचा एकुलता एक मुलगा होता तो स्वतःच्या प्रेमापोटी किंवा जे आपलं प्रेम आहे ते आपल्याला मिळालं पाहिजे त्याच्यासाठी फक्त एका अशा स्वरूपाच्या जो निष्पाप मुलगा आहे, निष्पाप नवरदेव आहे, तो कोणाचा तरी मुलगा आहे हे सगळं माहीत असताना देखील केवळ फसवणुकीच्या पद्धतीने हा खून करण्यात आलेला आहे. आणि आता अशा स्वरूपाच्या ज्या घटना असतात आपल्या अवतीभोवती घडत असतात त्याला पायबंद जर घालायचा असेल तर कशा स्वरूपामध्ये घातला गेला पाहिजे. ज्या काही तरुण तरुणी असतील, तुम्ही लग्न करणार असाल तर आपलं जे प्रोफाईल असेल, आपलं बॅकग्राऊंड असेल ते सगळं एकमेकांना सांगणे, एकमेकांपर्यंत पोचवणे आणि मग समजून घेणे, मग आपल्या लग्नाची जी गाठ आहे ती बांधणे आणि आपला जो संसार आहे हा सुखाचा होणार की नाही हे देखील तपासून घेणे हे देखील आजच्या काळाची गरज आहे असं मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं. आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. याच्या बाबतीत नवनवीन माहिती येत राहील, ती आपण आपल्या पुढच्या भागांमध्ये आपल्याला सांगणारच आहोत. परंतु आपण अष्टावधानी व्हावं. संपूर्णपणे वागताना, व्यवहार करताना, कुठल्याही प्रकारे लग्नबंधनामध्ये जाताना या सगळ्या गोष्टी खूप काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात. याच या संपूर्ण घटनेमागचा सांगण्यामागचा उद्देश होता. आपण भेटणार आहोत अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.